In replication of a DNA, the fifth point is the synthesis of a new strand. Each separated strand act as a template strand for synthesis of new complementary strand. हा जो DNA स्ट्रँड आहे तो उघडल्यानंतर दोन स्ट्रँड निर्माण होणार आहे. DNA मध्ये आपल्याला फिगरमध्ये दिसत आहे दोन स्ट्रँड निर्माण होणार आहे. त्यामधला जो स्ट्रँड DNA सिंथेसिससाठी आपण वापरणार आहोत त्या DNA स्ट्रँडला टेम्पलेट स्ट्रँड असं म्हटलं जातं. Template strand. It begins with the help of a small RNA molecule called as RNA primer. याची सुरुवात म्हणजे न्यूक्लियोटाइड अरेंज करण्याची सुरुवातीपासून जी होते तो सुरुवात कोणापासून होते तर स्मॉल RNA मॉलिक्युलपासून होते. त्या स्मॉल RNA मॉलिक्युलला RNA प्रायमर असं म्हटलं जातं. RNA प्रायमर गेट असोसिएटेड विथ द 3' एंड ऑफ टेम्पलेट स्ट्रँड. तुम्हाला माहिती असेल की DNA स्ट्रँडला दोन एंड असतात, एक 3' एंड आणि 5' एंड. त्याला कॉम्प्लिमेंटरी झालेला 5' to 3' म्हणजे 3' जो समोर असतो तो 5' आणि 5' समोर असतो तो 3'. जो RNA प्रायमर आहे ज्याच्यापासून सिंथेसिस ऑफ न्यू DNA स्ट्रँड होणार आहे तो RNA प्रायमर पहिल्यांदा अटॅच कुठं होतो तर 3' एंडला, टेम्पलेट स्ट्रँडच्या 3' एंडला अटॅच होणार आहे आणि अट्रॅक्ट्स द कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड फ्रॉम सराउंडिंग न्यूक्लियोप्लाझम. आणि तो काय करणार आहे तर बाजूला जे न्यूक्लियोप्लाझम आहे त्या न्यूक्लियोप्लाझममध्ये फर्स्ट स्टेपमध्ये जे आपण ॲक्टिवेटेड जे न्यूक्लियोटाइड केलेले आहेत ते ॲक्टिवेटेड न्यूक्लियोटाइडना अरेंज करण्याचं काम RNA प्रायमर करणार आहे. दीज न्यूक्लियोटाइड मॉलिक्यूल बाइंड टू द कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड ऑन द टेम्पलेट स्टँड बाय फॉर्मिंग हायड्रोजन बॉन्ड. त्याच्यामध्ये जर DNA स्टँडच्या टेम्पलेट स्टँडवरती जो न्यूक्लियोटाइड असेल त्याप्रमाणे त्यांची अरेंजमेंट होणार आहे. फॉर एक्झाम्पल ए जर असेल तर त्याच्या जवळ येणारा न्यूक्लियोटाइड हा टी असेल तर जवळ असणारा ए असणार आहे, जी असेल तर सी असणार आहे आणि सी असेल तर जी असणार आहे. अशाप्रमाणे अरेंजमेंट ऑफ न्यूक्लियोटाइड होणार आहे. म्हणजे कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड अरेंज होत न्यू DNA स्ट्रँड तयार होणार आहे. द न्यूली बॉन्ड न्यूक्लियोटाइड गेट इंटरकनेक्टेड बाय फॉस्फोडायस्टर बॉन्ड. आता तुम्हाला माहिती असेल की त्या एका सिंगल स्ट्रँडमधील DNA मधल्या सिंगल स्ट्रँडमधील दोन न्यूक्लियोटाइड जोडण्याचं काम फॉस्फोडायस्टर बॉन्ड करतात. परंतु एका DNA स्ट्रँडवरील म्हणजे DNA स्ट्रँडमध्ये दोन DNA स्ट्रँड आहेत म्हणजे डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे. तर या दोन स्ट्रँडमध्ये एक स्ट्रँड दुसऱ्या स्ट्रँडला जो जोडतो तो हायड्रोजन बॉन्डनं जोडतो. परंतु एका सिंगल स्ट्रँडमधील दोन न्यूक्लियोटाइड हे फॉस्फोडायस्टर बॉन्डनं जोडले जातात. म्हणजे सिंथेसिस ऑफ न्यू स्ट्रँडमध्ये एक अरेंजमेंट होणार आहे आणि अरेंजमेंट होत असतानाच दोन स्ट्रँडवरील दोन न्यूक्लियोटाइडमधील हायड्रोजन बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे आणि एका स्ट्रँडमध्ये म्हणजे जो न्यूली सिंथसाइज्ड जो DNA स्ट्रँड आहे त्यांच्यामधील न्यूक्लियोटाइडमध्ये फॉस्फोडायस्टर बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. द सिंथेसिस ऑफ अ न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड इज कॅटलाइज्ड बाय एन्झाईम DNA पॉलिमरेज. हे एन्झाईम अतिशय इम्पॉर्टंट. जो सिंथेसिस ऑफ न्यूली स्टँडर्ड कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार होणार आहे ते कुठल्या एन्झाईममुळे होणार आहे तर एन्झाईम DNA पॉलिमरेजमुळे होणार आहे. द न्यू कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड इज ऑलवेज फॉर्म्ड इन 5' to 3' डिरेक्शन. जो कॉम्प्लिमेंटरी स्ट्रँड तयार होणार आहे तो 5' to 3' डिरेक्शननं होणार आहे. म्हणजे जो तयार होणार आहे तो 5' to 3' होणार आहे. जे आपल्याला आकृतीमध्ये दिसत आहे ते आपण पाहू शकतो. तर जो DNA स्ट्रँड आहे म्हणजे पहिल्यांदा बघा तर RNA प्रायमर दिसला वरती आहे तो RNA प्रायमर अरेंज होत कुठं झाला तर 3' एंडला जॉईन झाला आणि हळूहळू न्यूक्लियोटाइड अरेंज होत काय झालं तर न्यूली सिंथसाइज्ड कॉम्प्लिमेंटरी DNA स्ट्रँड तयार झाला. मधला जो आहे तो टेम्पलेट स्ट्रँड आहे. टेम्पलेट स्ट्रँडला बघून जसं न्यूक्लियोटाइड एकापुढे एक अरेंज होत न्यूली सिंथसाइज्ड DNA स्ट्रँड तयार होतो.
हा पॉईंट आपण पुन्हा एकदा बघूया. सिंथेसिस ऑफ न्यू स्टँडमध्ये each separated stand consists of two stand. The stand which is used for the synthesis of DNA strand, this strand is called as a template stand. It begins with the help of a small RNA molecule. This RNA molecule is called as RNA primer. The RNA primer get associated with the 3' end of a template strand. Means the newly synthesized DNA strand is 5' to 3' direction. The RNA primer attaches to the 3' end of the template strand and it attract the nucleotide which is present into the nucleoplasm. The nucleotide molecule bind to the complementary strand of the nucleotide. A attaches with T, D, T, A, G, C, C, G. Means complementary. A associated with T, T associated with A, G associated with C, C associated with G. The newly bonded nucleotide get interconnected by phosphodiester bond. In between the two strand, the bond present in between the two nucleotide is a hydrogen bond. The newly synthesized DNA complementary strand is synthesized with in presence of enzyme DNA polymerase. The new complementary strand is always formed 5' to 3' direction. This arrangement is depends on the next point is leading stand and lagging stand. What is mean by leading stand and lagging stand? The template stand with a free 3' end is called as a leading template and with free 5' end is called as a lagging template. The process of replication always starts at 3' end of the template stand and proceeds towards the 5' end. नेहमी DNA रेप्लिकेशनची म्हणजे फॉर्मेशन ऑफ DNA हे 3' एंड कडून होत असते. म्हणजे दोन स्टँडपैकी एक स्टँड टेम्पलेट स्टँड जर धरला तर त्याच्यामध्ये अरेंजमेंट होत असताना 3' to 5' अरेंज करत गेलं तर या स्टँडला म्हणजे द टेम्पलेट स्टँड विथ फ्री 3' एंड इज कॉल्ड ॲज लीडिंग स्टँड. ज्याच्या स्टँडमध्ये जो फ्री 3' एंड आहे तर त्याला लीडिंग स्टँड असं म्हटलं जातं आणि ज्या स्टँडमध्ये 5' एंड फ्री असतो त्या स्टँडला लॅगिंग स्टँड असं म्हटलं जातं. द प्रोसेस ऑफ रेप्लिकेशन ऑलवेज स्टॅट्स. नेहमी प्रोसेस ही 3' एंड कडूनच होत असते ऑफ टेम्पलेट स्टँड अँड प्रोसीड टुवर्ड्स द 5' एंड. ॲज बोथ द स्टँड ऑफ द parental DNA are anti-parallel, new strands are always formed in 5' to 3' direction. न्यूली जो फॉर्म्ड सिंथेसिस आहे ते नेहमी 5' to 3' डिरेक्शनच होत असतं. One of the newly synthesized strand develops continuously towards the replication fork is called as a leading strand. Another new strand develops discontinuously away from the replication fork is called as a lagging strand. याच्यामध्ये लीडिंग स्टँडमध्ये आणि लॅगिंग स्टँडमध्ये आणखीन एक फरक आहे तो म्हणजे लीडिंग स्टँड हा कंटिन्युअस असतो आणि लॅगिंग स्टँड हा डिसकंटिन्युअस असतो. अनदर न्यू स्टँड डेव्हलप्स डिसकंटिन्युअसली अवे फ्रॉम द रेप्लिकेशन फॉर्क इज कॉल्ड ॲज लॅगिंग स्टँड. आता याच्यामध्ये जो लॅगिंग स्टँड आहे म्हणजे जो डिसकंटिन्युअस आहे म्हणजे तुटक आहे त्याच्यामध्ये जो फ्रॅगमेंट म्हणजे तुकड्यांनी बनलेला असतो तर त्या तुकड्यांना ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असंही म्हटलं जातं. DNA सिंथेसाइज ऑन द लॅगिंग टेम्पलेट. ओकाझाकी फ्रॅगमेंट हे नेहमी लॅगिंग स्टँडमध्ये असतं. लॅगिंग टेम्पलेट टेक्स प्लेस in the form of small fragment called as Okazaki fragments. म्हणजेच लॅगिंग स्टँडमध्ये जे स्मॉल फ्रॅगमेंट्स आहेत त्या स्मॉल फ्रॅगमेंट्सना ओकाझाकी फ्रॅगमेंट्स असं म्हटलं जातं.
या ओकाझाकी म्हणजे काय तर नेम ऑफ द सायंटिस्ट. ओकाझाकी फ्रॅगमेंट्स आर जॉईन्ड बाय. फायनली हे जे तुकडे तुकडे आहेत, फ्रॅगमेंट आहेत, कशाचे तर ओकाझाकी फ्रॅगमेंटचे, हे जॉईन होऊन एक स्ट्रँड तयार होणार आहे, DNA स्ट्रँड. तर या जॉईनिंगसाठी जे इम्पॉर्टंट एन्झाईम आहे ते एन्झाईम म्हणजेच DNA लायगेज. RNA प्रायमर्स आर रिमूव्ड बाय DNA पॉलिमरेज अँड replaced by DNA sequence with the help of DNA polymerase first in prokaryotes and DNA polymerase alpha in eukaryotes. हा जो पहिल्यांदा सुरुवात कशापासून झाली तर RNA प्रायमरमुळं झाली. तर RNA प्रायमरमुळंच काय झालं तर न्यूक्लियोटाइडची अरेंजमेंट झाली. फायनली जेव्हा हा स्ट्रँड तयार होणार आहे त्यावेळेला RNA प्रायमर रिमूव्ह करायचा असतो. तो RNA प्रायमर रिमूव्हड with the help of DNA polymerase first in prokaryotes and DNA polymerase alpha in eukaryotes. Finally, DNA gyrase enzyme form double helix to form daughter DNA molecules. गायराय मीन्स गोल गोल फिरवणं म्हणजेच त्याला हेलिकल स्ट्रक्चर देणं. हे कुठल्या एन्झाईममुळे होतं तर DNA गायरेज एन्झाईम फॉर्म डबल हेलिक्स टू फॉर्म डॉटर DNA मोलिक्यूल. अशा तऱ्हेने DNA डॉटर मोलिक्यूल तयार होतो. सेवन्थ वन इज formation of daughter DNA molecule. At the end of replication, two daughter DNA molecules are formed. In each daughter DNA, one strand is parental and other one is totally newly synthesized. Thus, 50% is contributed by mother DNA. Hence, it is described as a semi-conservative replication. म्हणजे त्याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन का म्हटलं जातं तर 50% पॅरेंटल आहे आणि 50% हे न्यूली कन्स्ट्रक्टेड आहे. म्हणून याला सेमी कॉन्झर्वेटिव्ह रेप्लिकेशन ऑफ DNA असं म्हटलं जातं. आज आपण DNA रेप्लिकेशनचे 7 पॉईंट्स बघितले. त्यामध्ये ॲक्टिवेशन ऑफ न्यूक्लियोटाइड, पॉईंट ऑफ ओरिजिन ऑर इनिशिएशन पॉईंट, unwinding of DNA molecule, replicating fork, synthesis of new strand, leading and lagging strand, formation of daughter DNA molecules. म्हणजे हे 7 पॉईंट आपण शिकल्यानंतर एका DNA पासून 2 DNA कसे तयार होतात हे आपण टेक्स्टबुकच्या साहाय्याने बघितले. परंतु पुढच्या तासाला आपण हे फास्टमध्ये महत्त्वाचे पॉईंट काय काय आहेत आणि कसं लक्षात ठेवायचं, आकृती कशी काढायची हे पुढच्या लेक्चरला आपण पाहू. नोटबुकवरती प्रॅक्टिस करून म्हणजे यामध्ये परीक्षेला हा क्वेश्चन जर आला तर पॉईंट कसा एक्सप्लेन करायचा, कोणत्या ठिकाणी कोणती डायग्राम काढायची हे पुढच्या तासाला आपण पाहू. त्यापूर्वी आज आपण हे लेक्चर पाहिल्यानंतर या टेक्स्टबुकमधील हा सगळा जो पॉईंट आहेत हे सगळे 7 पॉईंट्स आहेत ते आपण वाचून ठेवावेत.